रोहिदास, आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी। पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। मला दादानी जे जे काम सांगितलं, जी जबाबदारी दिली, ग्रामपंचायत असू दे, मार्केट कमिटी असू दे, आणि या सगळ्या आतापर्यंतच्या इलेक्शन मध्ये तुम्ही कायम माझ्यावर प्रेम केलं, माझ्या सोबत राहिला आणि दादानी जे काम सांगितलं, लोकांची सेवा करायची आहे, लोकांच्या सोबत राहायचं आहे। मला कोविड सेंटर काढायला दादाने एक फोन केला, तर आम्ही 60 लोकांना त्यात वाचवलं आणि आज त्या लोकांचा आशीर्वाद, ती लोक आजही आहेत, 60 वर्षाच्या वरील काय लोक त्यात वाचली, आम्हाला याचा आनंद आहे। आणि दादानी जे जे काम आम्हाला दिलं, दादानी सांगितलं गोशाळा काढा, आम्ही कायम दादाचा शब्द कधी खाली पडू दिला नाही आणि कायम आमच्या संस्थेतले सगळे आमच्या बरोबर माझ्यावर काम करणाऱ्या लोकांनी दादाचा आदेश आला ही निवडणूक लढवायची आहे, तर आम्ही कधी दादांना कुठलेही शब्द आमचा आम्ही मोठा नाही दादांचा। आणि आतापर्यंत जे जे काम दादांनी आपल्याला दिलं आपण सगळ्यांनी केलं। आता मी सगळ्या जिल्हा परिषद गटातील सगळ्या मतदारांनी आणि सर्व लोकांनी पुन्हा आमच्यावर प्रेम द्यावं, आम्हाला निवडून द्यावं। जिथं मला आता पाठवायची दादांची जे इच्छा आहे त्या पंचायत समितीत सर्व जनतेची तिथं कामाची सुरुवात होत्या आणि तिथली कामं जनतेच्या निगडीत असते, दवाखाना असू दे, शिक्षण शाळा असू दे, बाकीच्या काही गोष्टी, रस्ता मुर्मीकरण, काही गोष्टी ज्या समस्या आहेत त्या मी पूर्ण करतो। फक्त एकदा मला दादांनी जसा विश्वास तिकीट दिलं तसं आपणही मला मत देऊन माझ्यावर उपकार करावे आणि मला एक कामाची संधी द्यावी, एवढं बोलतो व थांबतो। जय हिंद। मी सारिका गडदे 5 पंचायत समिती गणातून उमेदवारी लढवत आहे। एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसांना काँग्रेस पक्षाने आणि दादांनी पक्षानं उमेदवारी दिली। मी ती उमेदवारी जबाबदारीने पार पाडत आहे आणि निश्चितपणे पार पाडणार आहे आणि जनता माझ्या पाठीशी आहे ही गर्दी बघूनच आपल्याला समजलं असेल। आणि जनतेनं प्रामाणिकपणे माझ्या पाठीशी, जनतेने प्रामाणिकपणे मला साथ दिली आहे आणि देणार आहे असं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। आपल्याला फक्त हा प्रचाराचा शुभारंभ नसून एका विकासाच्या नव्या अध्यायाला आपण आज सुरुवात करणार आहोत। आज सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत, तुम्ही सर्व ग्रामस्थ बंधू, तुमचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करते मी। आणि आज मी डफळापूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षातून उभी आहे। मला एवढं सांगायचं आहे की इथं मला गावातील तळागाळापर्यंत पोहोचून मी एका सामान्य कुटुंबातून मोठी झालेली, शिकून मोठी झालेली मुलगी आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या काही अडचणी असतात हे मी जवळून पाहिलेले आहे आणि ते मला खरंच सोडवण्याचं किंवा या पदावरती जाऊन ते आज मला ते तुमच्या हातामध्ये आहे, कारण तुम्ही निवडून देणार हे माझी खात्रीच आहे।